पुण्यात एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। या व्हिडिओमध्ये एक तरुण पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देताना दिसत आहे। या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। नेमकं काय घडलं, हे संपूर्ण प्रकरण काय आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। नाही म्हणत सर, पाकिस्तान जिंदाबाद काय करतो कर। काय म्हणला? काय म्हणला? जे म्हणलंय ते मन पाकिस्तान मुर्दाबाद। सर पाकिस्तान जिंदाबाद सर, शानावर माझे समोर येतात काय नको। अरे पाकिस्तानच्या काय पाकिस्तानच्या तुमच्या नाही का? तुला काय दुखतंय? पण महाराष्ट्रात राहतो आणि पाकिस्तानला सपोर्ट करतो का तू? मग करणार। पाकिस्तान तुझा माप आहे का? नाही हे पाकिस्तानला मी सपोर्ट करतो। हा मन पाकिस्तान मुर्दाबाद, नाही म्हणत, मन हिंदुस्तान जिंदाबाद, नाही म्हणत, मन लवकर पाकिस्तान जिंदाबाद इंडिया। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण चल पाकिस्तान जिंदाबाद, काय करायचं ते कर, हिंदुस्तान जिंदाबाद नाही म्हणत असं बोलताना दिसत आहे। हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जाऊ लागला आणि पुण्यात वातावरण तापलं। या घटनेनंतर काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। प्रकरण गंभीर होत असल्याचं लक्षात येताच पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। तपासात या व्हिडिओतील तरुणाची ओळख पटली असून अमन मुल्ला असं त्याचं नाव आहे। अवघ्या 20 वर्षाचा अमन मुल्ला हा फॅब्रिकेशनचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी पौड परिसरात काम करत असताना त्याने पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याचं समोर आलं आहे। त्यासोबतच काम करणाऱ्या एका तरुणाने हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पर्वती पोलीस स्टेशन अंतर्गत जनता वसाहत येथील एक अमन मुल्ला नावाचा 20 वर्षाचा युवक जो बिगारी काम करतो, तो पौड येथे काम करत होता आणि त्याच्याच सहकार्यानं एक त्याचा व्हिडिओ चित्रित केलेला दिसतो आणि तो समाज माध्यमावरती व्हायरल झालेला होता। त्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या आणि पाकिस्तानच्या बद्दल काही घोषणा दिलेल्या होत्या। जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा आम्ही तो कुठून व्हायरल झाला याचा तपास केला, तो कोण व्यक्ती आहे तो पाहिला। मीनवाईल काही संघटना पर्वती पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी FIR दिलेली होती। आम्ही ती लगेच FIR घेतली। त्यानंतर काही वेळातच त्या आरोपीला सुद्धा अटक केली आणि त्याला पोलीस कस्टडी घेतलेली आहे। सध्या तो पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे। त्याचं म्हणणं असं आहे की हसी मजाक मध्ये मी गोष्ट केलेली आहे, त्यानंतर त्यांनी माफी सुद्धा मागितलेली होती, त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी टाकलेला होता। मात्र ह्याच्या मागे खरंच ते कारण आहे का, ते कोणी चित्रित केलेलं आहे, त्याचा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स काय मिळू शकतो, याबाबत आम्ही पोलीस कस्टडी घेऊन तपास करत आहोत। दरम्यान पोलीस कारवाईनंतर या तरुणालाही आपली चूक लक्षात आली असून त्याने माफी मागितली आहे। माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ करा, माझं देखील भारतावर प्रेम आहे असं म्हणत त्याने भारत माता की जय अशी घोषणा देत झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला। मेरा नाम अमन मजबूर मुल्ला है। मेरे से गलती हो गई कि पाकिस्तान के बारे में बोल के, तो इसके लिए किसको बुरा लगा है तो माफ करो मेरे को। मेरे से बहुत बड़ी गलती हो गई। मेरा इंटेंशन वो नहीं था बोलने का, सिर्फ मेरा और मेरा दोस्त का बस हंसी मजाक में वो निकल गया। जिसको बुरा लगा है दिल से सॉरी बोलता हूँ और सॉरी। और भारत से अभी भी मैं प्यार करता हूँ। भारत माता की जय। दरम्यान या प्रकरणी पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र ज्यांनी हा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलाय तो अद्यापही समोर आला नाही। इतकंच नाही तर हा संपूर्ण प्रकार चेष्टामस्करीतून घडलाय असं देखील तपासातून निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। मात्र चेष्टामस्करी झालेल्या या व्हिडिओमुळे काही काळ पुण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com।